अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार श्रोते हो, आज आपण श्रवण करत आहात माझ्या आवाजातून श्री स्वामी समर्थ महाराजांचा अतिशय प्रेमळ आणि सर्वात शक्तिशाली संदेश. हा संदेश तुम्ही उघडून बघताय म्हणजे तुमचा देवावर आणि स्वामींवर अपार श्रद्धा आहे. हा संदेश शेवटपर्यंत बघा. तुमच्या जीवनामध्ये अनेक संकट हे दूर होऊन तुमच्या जीवनात एक आनंदाचे क्षण येणार आहेत. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती ह्या जगाला कळू दे. म्हणून लक्षात ठेवा, स्वामी समर्थ महाराजांची साथ आयुष्यभर असेल तर भिवू नका. स्वामी तुमच्या अखंड पाठीशी आहेत, कारण अशक्य ही शक्य करतील स्वामी. जे काही तुम्ही काम करणार आहे त्या कामाला कोणताही विचार न करता, वेळ न वायू घालता तुम्ही त्या कामाला सुरुवात करा. नक्कीच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये यश हे मिळणारच आहे. असेच स्वामी समर्थ महाराजांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून स्वामींचे असेच संदेश आपल्याला लवकर भेटतील आणि स्वामींची कृपादृष्टी तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर अखंड राहील. नेहमी लक्षात ठेवा, सत्कर्म करा, नक्कीच तुम्हाला तुमच्या कर्माचं फळ हे चांगलंच मिळणार आहे. कोणत्याही कामाला सुरुवात करण्यापेक्षा तुम्ही विचार खूप करता, कारण विचार करून काहीही होत नाही. त्या विचाराला वास्तवात उतरवायचं म्हणजे नक्कीच तुम्हाला यश मिळणार आहे. मी कित्येक अशी तरुणी बघतो की नुसता विचार करतात की मी करेन, मी तम करेन, पण कोणत्याही गोष्टीला सुरुवात करत नाहीत. भीती ही माणसाला थांबवते आणि त्याची प्रगती खुटते. म्हणून उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती ह्या जगाला कळू दे. हे वाक्य तुम्ही नेहमी लक्षात ठेवा आणि तुमचं पूर्ण धाडसानं तुम्ही कर्म करत चाला. नक्कीच तुम्हाला त्यामध्ये यश आल्याशिवाय राहणार नाही. निर्मितीच्या किंवा विध्वंसाची बीज माणसाच्या मनात असतात. माणसाच्या मनाच्या शक्तीचा हाच तर दुहेरी वापर आहे. नवनिर्माण आणि नाश, सकारात्मक आणि नकारात्मक. मनाच्या सकारात्मक शक्तीच्या आधारावर जीवन ही संपूर्ण आणि परिपूर्ण होऊ शकतं. त्याच मनाच्या विध्वंसक आणि नकारात्मक प्रवृत्तीने जीवन उजाड भकास होऊ शकतं. प्रेम, करुणा, दया, संवेदनानं मन संक्रित झालं की व्यक्तीच्या जीवनाला अव्यापकतेची दिशा देतं. द्वेष, मत्सर, ईर्षेनं आणि वैर्यानं मन पेटलं की व्यक्तीचं जीवन दिशाहीन होत जातं. अगदी त्याचप्रमाणे अवघ्या समाजाचं मनच जेव्हा सामायिक द्वेष, सामूहिक मत्सर आणि सामूहिक वैरानं पेटून उठतं, तेव्हा त्या समाजाचं जीवन ही दिशाहीन होत जातं. म्हणजेच जीवन हे व्यक्तिगत असो किंवा सामूहिक, त्याचं भवितव्य अवलंबून आहे ते मनावर. आणि हे मनच माणसाला गोत्यात आणतं, हे मनच माणसाला गुंत्यातून सोडवतं, हे मनच माणसाला बंधनात पाडतं, हे मनच असतं ते बंधन झुगारून मुक्त होतं. थोडक्यात माणसाच्या संपूर्ण जीवनावर मनाचाच प्रथम ताबा आहे. जीवनावर ज्या मनाचा ताबा आहे ते मन ज्याच्या ताब्यात येतं त्याचा जीवनावरही ताबा असतो, तोच खरा स्वतंत्र असतो. म्हणून सध्याचं युग हे माणसाच्या प्रगतीला अनुकूल असून सुद्धा कधी कधी नव्हे तो माणूस हतबल झाल्यासारखा झाला. दररोजच्या जगण्यातलं सहजपण निघून गेला आहे. भौतिक प्रगतीला जर सर्व काही मानलं तर अशा समस्या हा वासून समोर उभ्या टाकणारच. स्वार्थांची वर्तुळे विस्तारित जाणं आणि संवेदना हरवून जाणं हे जगण्यातलं माणूसपण संपवून टाकतात. आत्मकेंद्रित जगणं म्हणजे जेव्हा परिणाम होऊ लागतं तेव्हा आयुष्याचं झुंज होऊ लागतं.
संस्कृती, संस्कार, परोपकार, भावना याचा अर्थ हरवून जातात. हे विश्वची माझे घर, ही माऊलीची प्रार्थना अर्थहीन होऊन जाते. सध्या स्वार्थी जगण्याला, दिखाव्याला प्रतिष्ठा प्राप्त होत असल्यामुळे चांगुलपणा अडगळीत पडला आहे. गलिच्छपणाचं जगण्याचं प्रमाण झाल्यामुळं तत्व, विवेक, विचार पालापाचोळ्यासारखं अस्तव्यस्त झाले आहे. आजूबाजूचा परिसर अविचारांसारखे परिणाम झाल्यामुळे तत्व, विवेक, विचार पालापाचोळ्यासारखं अस्तव्यस्त झाले आहे. आजूबाजूचा परिसर अविचारांच्या काळजीने काळवंडून लागले की उजेड पोरका होतो. प्रत्येकाला स्वतःभोवती सुखाचा परिमळ सतत दरवळत राहण्याची ओढ लागली असल्यामुळे त्याग, समर्पण, दातृत्व या गोष्टी फक्त सांगण्यापुरत्या उरल्या. मी आणि मीच आणि संकुचित भावना जगल्यात सहजपण लयाला नेतं आहे. खरं तर मुखवटा घालून जगणं आपल्यामुळे स्वतःचा खरा चेहरा कोणता हेच आपण विसरून जात आहोत. त्याचमुळे जर आयुष्य आणखीच अवघड बनत चाललेलं आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही. म्हणून कर्तव्य श्रेष्ठ ही भावना, की दोन शब्द वेगळे पण एकमेकांच्या बरोबरीने राहणारे, तुलना कधी करायची आणि श्रेष्ठता कशात मोजायची, कशाला आनंद द्यायचा आणि कोणाला दुखवायचं, कोणाला कळसावर चढवायचं आणि कोणाला पायदळी तुडवायचं, तर ही श्रेष्ठता कशात समजायची, कर्तव्यात की भावनेत? कर्तव्य सर्वश्रेष्ठ की भावना श्रेष्ठ, हा प्रश्नच गौण ठरतो. कर्तव्य आणि भावना ह्या तराजूच्या दोन पारड्या आहेत. त्याची एकमेकांची तुलनाच होऊ शकत नाही. या दोन्ही गोष्टींना आपला तोल हा सांभाळावाच लागतो. भावना रहित कर्तव्य आणि कर्तव्य विना भावना कधीच सुख देऊ शकत नाही. म्हणूनच मला वाटतं की कर्तव्य आणि भावना याचं नातं दुसरं तिसरं काहीही नसून पती पत्नीचं आहे. पती हे कर्तव्य असून पत्नी ही त्याची भावना आहे. आणि जर सुखांची फळं चाखायची असतील तर भावनेला कर्तव्याच्या माग सावलीप्रमाणे राहावंच लागतं. हृदयातून उत्कटलेल्या भावनांना माणूस रोखू शकत नाही आणि त्याच्या हातून कृती घडते. घडलेल्या कृतीतून कर्तव्याची जाणीव होते आणि ह्याच जाणीवेतून पूर्णत्व प्राप्त होते. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, एखादी व्यक्ती तुम्हाला खूप चांगली वाटली तर तुम्ही त्याच्यापेक्षा चांगले आहात. कारण दुसऱ्यातला चांगलेपणा पाहण्याची नजर तुमच्याकडे आहे आणि दुसऱ्याला चांगलं मानण्याचा मोठेपणा तुमच्यामध्ये आहे. म्हणून देण्याची सवय लावून घेतली की येणं आपोआप सुरू होतं. मग तो मान असो, प्रेम असो वा वेळ असो. आनंद चंदनासारखा असतो. दुसऱ्याच्या कपाळावर लावला तरी आपल्या बोट सुगंधित करून जातो. परमेश्वराने दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यात आपण इतकं व्यस्त आहोत की परमेश्वराने आपल्याला काय दिलं हे बघायला आपल्याकडे वेळच नाही. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, कधी कधी मजबूत हाताने पकडलेली बोटं सुद्धा सुटून जातात. कारण नाती ताकदीने नाही तर मनाने निभवावी लागतात. एक क्षण हसवून जाईल तर दुसरा क्षण रडवून जाईल. या जीवनरूपी प्रवासात येणारा प्रत्येक क्षण जीवन जगण्याची कला शिकवून जाईल. म्हणून जीवन जगत असताना लागलेली भूक, फाटलेला खिसा, तुटलेलं मन आणि मिळालेली वागणूक आयुष्य जगण्याची कला शिकवते. रेल्वेचे रूळ हजारो किलोमीटर अंतर साथ चालत असतं, पण ते जवळ मात्र कधीच येत नाही. त्याचप्रमाणे कोणतंही स्वतःचं अस्तित्व विसरल्याशिवाय त्याला दुसऱ्याची एकरूप होता येत नाही. हेही तितकंच खरं. प्रार्थनेमुळे देव बदलत नाही तर प्रार्थना करणारी व्यक्ती बदलत असते. तसेच अहंकारापायी आपल्या आवडत्या व्यक्तीला सोडण्याऐवजी आवडत्या व्यक्तीसाठी आपला अहंकार सोडणं कधीही चांगलं. म्हणून आयुष्याच्या पटावरला यशस्वी राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर कायमच तुमच्या सोबत ठेवावा लागेल. जगात सुंदर काय असेल तर ते आपलं मन, आपला दृष्टिकोन, आपले विचार, आपलं वागणं
आणि काहीही न लपवता मन मोकळं जगणं यातच खरी सुंदरता आहे. मन मोकळेपणाने जो संवाद करतो तो समाजात मुक्तपणे संचार करू शकतो. म्हणूनच जीवनातील प्रत्येक कठीण परिस्थितीला हसत हसत सामोरं जावा. एकदा दुःखाने सुखाला म्हटलं, तू किती भाग्यवान आहे. लोक आयुष्यभर तुला मिळवण्याच्या प्रयत्नात असतात. यावर सुखाने हसून म्हटलं, मित्रा, भाग्यवान तर मी नाही, तूच आहेस. दुःखाने आश्चर्यचकित होऊन विचारलं, ते कसं? सुखाने अगदी प्रामाणिकपणे उत्तर दिलं, तू मिळाला की लोकांना आपली माणसं आठवतात, परंतु मला मिळवून तर लोक आपलीच माणसं विसरून जातात. परमेश्वराचा सहवास लाभला तर बैल नंदी होतो. सामान्य माणूस सुद्धा पुजारी व वारकरी होतो. फुले कचरा नाही तर निर्माल्य होतात. धूप राख नाही तर भस्म होते. निरंजन नंददीप होतो. दूध दही पंचामृती तीर्थ होतात. प्रवासी यात्रेकरू होतो. जीव शिव होऊन जातो. म्हणूनच देवाची या द्वारी बसावे क्षणभर. कष्ट आणि संकट हे मनुष्याला शिक्षण देणारे श्रेष्ठ गुण आहेत. जे धैर्याने त्यांना सामोरं जातात ते यशस्वी होतात. प्रेम व आनंद देणाऱ्या व्यक्ती आपल्या सहवासात असणं ही निसर्गाची एक देणगी असते आणि अशा व्यक्ती लाभणं हे आपल्या स्वभावाची अनमोल परतफेड असते. म्हणून जगात सुंदर काय असेल तर ते खरंच आपलं मन आहे, त्याला जपलं पाहिजे. माणसाचा स्वभाव थोडा तिखटच असावा, कारण गोड लागणारा ऊस लोक चावून खातात, पण तिखट लागणारी मिरची चावून खाण्याची किंमत कोणीच करत नाही. तुमचा स्वभाव मिरचीसारखा तिखट असला की कोणी तुमच्या नादी लागणार नाही. कारण आजकाल दुनियेत जास्त गोड स्वभाव असला की लोक फायदा उठवतात. म्हणून स्वभाव थोडा तिखटच हवा, म्हणजे लोक बरोबर हिशोबात राहतील. मनाप्रमाणे एखादी गोष्ट घडली की आपण आनंदी होतो, विरोधात घडली की दुःखी होतो आणि स्वतःविषयी नाराज होतो. पण आयुष्य हे असंच असतं. सुख दुःखाचे हेलकावे घेतच चालावं लागतं. आकाशात जेव्हा ऊन आणि पावसाचा संघर्ष असतो तेव्हाच इंद्रधनुष्य तयार होतो. आयुष्य सजवायचं असतं ते अशा इंद्रधनुष्याने तडजोडींमुळे नुकसान होत नाही, तर संधी मिळते इंद्रधनुष्य फुलवण्याची. म्हणून आपल्या परिस्थितीला ताकद बनवून जगणारी माणसं सगळ्यात जास्त यशस्वी होतात. विश्वास ठेवा, गेलेला काळ हा चांगला होता, येणारा काळ हा चांगलाच असेल आणि आजचा दिवसही चांगलाच आहे. खरा वेळ तर स्वप्न पूर्ण करण्यास लागतो. माणसांना बदलायला एक सेकंद पुरेसा असतो. कोणतीही व्यक्ती तुमच्या जवळ 3 कारणामुळे येते: प्रेमामुळे, कमतरतेमुळे आणि तुमच्या प्रभावामुळे. प्रेमामुळे आली तर प्रेम द्या, कमतरतेमुळे आली तर मनात मदत करा आणि प्रभावामुळे आली तर नक्कीच तुम्ही मार्गदर्शन करा. कष्टाला पर्याय नाही, म्हणून जीवनाच्या परीक्षेची उत्तरं चुकण्याची भीती नाही. वेळ लागतो तो फक्त उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी. इथेच आपल्या संयमाची खरी कसोटी लागते. शोधण्यात आयुष्य निघाल्यावर कळतं स्वतःपेक्षा सुंदर कोणी नवल नाही. माणसाच्या अश्रूंची नोंद कोणीच घेत नाही. माणसांच्या दुःखाची नोंद कोणीच घेत नाही. माणसांच्या वेदनांची नोंद कोणीच घेत नाही. परंतु माणसांच्या चुकाची नोंद मात्र सर्वजणच घेतात. म्हणून जीवन हे खूप सुंदर आहे. स्वच्छ निर्मळ मन म्हणजे जळाची शुद्धता. मनात कोणत्याही प्रकारचा कुलूष, अडथळा किंवा नकारात्मक भावना नसणं. जसं स्वच्छ पाणी प्रत्येकाला प्यायला आवडतं, तसे स्वच्छ मन असलेल्या व्यक्तीबरोबर प्रत्येकाला राहायला आवडतं. मनाच्या या अवस्थेत व्यक्ती ताजीतवानी, ऊर्जावान आणि सकारात्मक राहते. स्वच्छ निर्मळ मनाने व्यक्ती आपल्या कार्यात एकाग्रता राखू शकते. अशा मनाने घेतलेले निर्णय योग्य व समर्पक असतात. मनाची ही अवस्था ध्यान, योग, सुसंवाद आणि सकारात्मक विचारामुळे साध्य होऊ शकते. स्वच्छ निर्माल्य मनाच्या स्थितीत राहणारी व्यक्ती जीवनातील प्रत्येक क्षणांचा आनंद घेते आणि इतरांनाही आनंदी ठेवते.
प्रवास जरी रोजचा असला तरी अनुभव मात्र रोज वेगवेगळा असतो. कोणतीही गोष्टीची किंमत फक्त दोनच वेळी कळते, जेव्हा ती मिळत नाही आणि जेव्हा ती हरवते. तसेच नात्याचे पण आहे. जोपर्यंत आपल्या जवळ आहे तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही, परंतु जेव्हा ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जाते त्या दरम्यानच्या काळात तिची खरी किंमत कळते. मन दुःखी असेल तर जग ही दुःखी वाटतं. मन आनंदी असेल तर जग ही आनंदी वाटतं. मनावर सारं अवलंबून आहे तेव्हा मनाला जपा. एका लक्षात असावे, माणसाचा स्वभाव बदलता येत नाही. स्वभावाला औषध नाही. खरं आहे त्याचा मोठ्या मनाने स्वीकार करावा. ते बदलण्याचा प्रयत्न पण करू नये. प्रत्येक जण आपल्याला समजूनच घेईल हे आवश्यक नाही, कारण तराजू वजन सांगू शकतं पण त्याचे दर्जा नाही. तुमचं अक्षर कितीही सुरेख असो, पण तुम्ही लिहिताना एखादी खडाखोड झाली असेल तर वाचणाऱ्याचे लक्ष बरोबर तिथंच जातं. आपल्या आयुष्याचंही असंच असतं. तुम्ही केलेल्या अनेक चांगल्या गोष्टींपेक्षा तुमच्या हातून चुकून घडलेल्या एखाद्या वाईट गोष्टीची चर्चा समाजात होत राहते. परिस्थिती नावाची शाळा माणसाला आयुष्य योग्य शिक्षण देतं. या जगात इतका श्रीमंत कोणीच नाही जो स्वतःचे बालपण किंवा तरुणपण विकत घेऊ शकतो. पण मित्र या दोन्ही गोष्टी तुम्हाला देऊ शकतात, तेही विनामूल्य. म्हणून नक्कीच तुम्ही जगात सुंदर हे आपल्या मन आहे. चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारांवर अवलंबून असतं. मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो. मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो. मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो. मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवतात. जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही, तेव्हा ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करतात. प्रत्येक वेळेस तुम्हाला लोकांची साथ मिळेलच असं नाही. कधी कधी एकटेपणा लढावं लागतं. पण हे असं लढा की न साथ देणारे पण हात जोडून प्रणाम करतील. जेव्हा आपण स्वप्न पाण्याचं सोडून देतो तेव्हा आयुष्य थांबतं. विश्वास ठेवणं बंद करतो तेव्हा आशा मावळतात. काळजी घेणं सोडून देतो तेव्हा प्रेम नाहीसं होतं. म्हणून स्वप्ने पहावीत आणि प्रेमळ असावं, म्हणजे मग आपलं जीवन सुंदर आणि सुसह्य होईल. आपण काय काय कमवलं आहे यावरून जीवनात मिळालेल्या यशाचं मापन करू नये. आपण किती लोकांची मनं जिंकली, किती लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं आणि किती लोकांना आपलं प्रेम देऊ केलं, यावरून जीवनात मिळालेल्या यशाचं मापन करायला हवं. दुःख वाटून दिल्यानं कमी होत असतं. सुखात इतरांना सहभागी करून घेतल्यानं ते वाढत असतं. म्हणून दुःख असो अथवा आनंद इतरांसोबत वाटून द्यायला हवं. आयुष्यात माणूस अनेकदा संकटात सापडतो आणि कोणाकडून तरी मदतीची अपेक्षा ठेवत असतो. पण ती सहज मिळेलच असं नाही, कारण मदत तशी खूप महाग गोष्ट असून त्याची प्रत्येकाकडून अपेक्षा करू नये. कारण खूप कमी माणसं मनाने श्रीमंत असतात. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून जे दिसतं दिवस आपण काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवा. सुंदर चेहरा म्हातारा होतो. बलाढ्य शरीर सुद्धा एक दिवस गळून पडतं. पद सुद्धा एक दिवस निघून जातं. परंतु एक चांगला माणूस नेहमीच चांगला राहतो. आपल्या जन्माने मृत्यूला शोधण्यासाठी लावलेला वेळ म्हणजे आपलं आयुष्य आहे. सुंदर आयुष्य सहज घडत नसतं, तर ते जाणीवपूर्वक घडवावं लागतं. ते म्हणजे प्रार्थनेतून, माणुसकीतून, प्रेमातून, त्यागातून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कृतीतून घडत असतं. आकाशातील ग्रह पृथ्वीवर माणसावर परिणाम करतात की नाही ते माहीत नाही, परंतु पृथ्वीवरील माणसं एकमेकांबद्दल जे ग्रह करून घेतात ते मात्र माणसांच्या जीवनावर निश्चित परिणाम करतात. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर तुम्ही जगातल्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावा, काहीच उपयोग नाही.
राग आणि प्रेम व्यक्त केलं जातं तिथे आपलं कोणीतरी असतं. भले यशस्वी होण्याची खात्री नसेल, परंतु अभ्यास, चिकाटी व संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे. गैरसमजुतीचा फक्त एक क्षण खूप धोकादायक ठरू शकतो. कारण काही मिनिटांमध्ये आपण एकत्र घालवलेल्या 100 सुखांच्या क्षणाचा तो विसर पाडतो. म्हणून गैरसमज टाळा. जर प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्याच्या मनाचा व विचार केला तर नात्यात किंवा मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही. आयुष्यात एखाद्याला रडवून कितीही पूजापाठ, होम हवन केलं तरी काही एक फायदा होणार नाही. पण जर रोज एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणलं तर साधी अगरबत्ती सुद्धा लावण्याची गरज पडणार नाही. इतिहासात भविष्य शोधत बसायचं की भविष्यात इतिहास घडवायचा? सर्वस्वी आपल्या हातात आहे. तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ बदलू शकत नाही, पण तुम्ही आज जिथे आहात तिथे एक नवीन सुरुवात नक्कीच करू शकता आणि तुमचं भविष्य तुम्ही बदलू शकता. जीवन जगत असताना आयुष्यात वेगवेगळी माणसं भेटतात. त्यातील काही माणसांना सांभाळत राहायचं असतं आणि काही माणसांपासून सांभाळून राहायचं असतं. बुद्धी सगळ्यांकडेच असते, पण तुम्ही चलाकी करता की इमानदारी हे तुमच्या संस्कारावरून अवलंबून असतं. चलाकी 4 दिवस चमकते आणि इमानदारी ही आयुष्यभर चिरंतन चालते. 4 दिवस कुठे लांब जाऊन बघा, लोक तुम्हाला विसरून जातील. आयुष्यभर माणूस एका गैरसमजात असतो की मी लोकांसाठी खूप खास आहे, पण हे एक कटू सत्य आहे की लोकांना तुमच्या असल्याचा आणि नसल्याचा काहीही फरक पडत नाही. लोक फक्त त्यांचा फायदा असेल तेव्हा तुमची आठवण काढत असतात. म्हणून स्वतःसाठी जगून बघा, नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये आनंद येईल. प्रतिबिंब हे उकळत्या पाण्यात कधीच दिसत नाही. ते दिसेल तर फक्त शांत आणि स्थिर पाण्यातच. तसेच मन व विचार सैरभैर असतात. मार्ग कधीच मिळत नाही. शांत व्हा व मन एकाग्र करून विचार करा. तुम्हाला तुमचा मार्ग नक्कीच सापडेल. नात्यात, मैत्रीत किंवा चांगल्या संबंधात वाईट कामाची शिक्षा मिळते असं नाही. कधी कधी जास्त चांगलं वागण्याची सुद्धा शिक्षा भोगावी लागते. यशस्वी होण्याचे मार्ग असेच नाही मिळत. त्यासाठी योग्य मार्गावर मन रमवावं लागतं आणि बोलून टाकावं, पण टाकून बोलू नये. जात्याचा खालचा दगड स्थिर असतो आणि वरचा दगड फिरणारा असतो. दोन्ही दगड फिरणारे असते तर पीठ बनलंच नसतं. आयुष्यात आत्मविश्वासाचा पाया स्थिर असला आणि त्यावर कर्माचा दगड फिरला की संकट, काळजी, चिंता याचं नक्कीच पीठ होईल. मनात आनंद असला की सभोवताली सुद्धा सगळीकडे आनंदी आनंद दिसतो. घेतलेले निर्णय कष्टानं योग्यच करून दाखवणारे लोक जीवनातील यशस्वी होतात. जलेबी फक्त गोड नसून एक महत्त्वपूर्ण संदेशही देते की स्वतः कितीही गुंतलेलं असलं तरी दुसऱ्यांना नेहमी आनंद द्या आणि जीवनात आनंदी होऊन जीवन पूर्ण जगा. तीच नाती जास्त काळ टिकतात, जी एकमेकांवर रुसतात, रागवतात, पण साथ कधीच सोडत नाहीत. कडुलिंबाची चूक नाही की तो कडू आहे, स्वार्थी तर जीव आहे, तिचा फक्त गोड आवडतं. संगत अशी ठेवा जो तुम्हाला सोबत घेऊन चालण्यात योग्य समजतील, पाठीमागे ढकलण्यात नाही. जीवन जगत असताना आयुष्यात वेगवेगळी माणसं भेटतात. त्यातील काही माणसांना नक्कीच तुम्ही लक्षात ठेवा जे तुमच्यासाठी चांगलं काम केलं आहे. समोरच्या व्यक्तीला तुमच्याकडून फार काही हवंच असतं असं नसतं ना. त्यांना फक्त हवं असतं तुमचं प्रेम, तुमचा सहवास, 24 तासातले काही हक्काचे क्षण आणि हक्काचा वेळ. या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित देऊ शकला तर नातं कोणतंही असू द्या दुरावत नाही. फक्त वेळ हवा असतो हक्काचा.
जेव्हा सारं जग म्हणत असतं पराभव मान्य कर, तेव्हा आशेची झुळूक अलगद कानात सांगते, पुन्हा एकदा प्रयत्न कर. चंद्र मिळवण्यासाठी नेम धरा चुकला जरी चालेल, एक तरी तारा तरी नक्कीच मिळेल. म्हणून माणसाने वय वाढल्यावर ज्येष्ठ व्हावे, म्हातारं नाही. कारण म्हातारपण इतरांचा आधार शोधत असतं, तर ज्येष्ठत्व दुसऱ्याला आधार देत असतं. घरात लेकींचा आणि निसर्गात चिमण्यांचा चिवचिवाट असल्याशिवाय दोन्ही अपूर्णच असतं. कोणाच्याही आयुष्यात आपली एक जागा असावी, हक्काची किंवा महत्वाची, पण ती कधीही बदलणारी नसावी. घड्याळाच्या गरजेपेक्षा जास्त जबाबदारी जाग करते, ती माणसं आयुष्यात योग्य दिशेने पावलं टाकत असतात. सगळेच निर्णय मनाने घेऊ नका, काही निर्णय बुद्धीलाही घेऊ द्या. अनुभव हा महान शिक्षक आहे, पण तो मोबदला मात्र फार घेतो. अन्यायापुढे मान झुकवू नका, स्वाभिमानाने लढा. प्रत्येक जुलमाविरुद्ध योग्य मार्गाने लढा. उच्च निश्चितेच्या कल्पना बदलून टाका, जातीपाती सोडून द्या. आपण जे पेरतो तेच उगवतं. आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही, परंतु आपला पतंग मात्र निश्चित नियंत्रित करू शकतो. सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसतो, ती एक देवाची सुंदर कलाकृती असते. तो अंधारावर मिळवलेला विजय असतो, जगावर पसरलेला प्रकाशाचा साम्राज्याची साक्ष असते आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि देहाची सुरुवात असते. ज्याला दुःखाची जाणीव असते, त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून जे दिवस आपण काढले आहेत, त्याची नेहमी जाणीव ठेवा. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर सुद्धा एक दिवस गळून पडतं, पण पद सुद्धा एक दिवस निघून जातं, पण चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो. माणसाने विझलेले दिवेही पाहायचे नसतात आणि आजूबाजूच्या रोषणाईची पाहायची नसते. ज्याला चालायचं असतं त्याने फक्त आपल्या ओंजळीतल्या दिवा जपायचा असतो आणि अविरत चालायचं असतं ध्येय गवसेपर्यंत. जेव्हा सारं जग म्हणतं पराभव मान्य कर, तेव्हा आशेची झुळूक अलगद कानात सांगते, पुन्हा एकदा प्रयत्न कर. ज्याला हसण्याची कला माहीत असतो, तो व्यक्ती संकटांचा सामना सुद्धा हसत हसत करतो. ज्या मनुष्याला वेदनेचे ओझे असतानाही हसतमुख राहता येतं, त्याच्यासारख्या सहनशील आणि अभिनव सम्राट या जगातला दुसरा कोणीच नसतो. प्रत्येकाचे ऐका आणि प्रत्येकाकडून शिकण्याचा प्रयत्न करा. कारण प्रत्येकाला सर्व काही माहीत नसतं, पण प्रत्येकाला काही ना काहीतरी नक्कीच माहीत असतं. पाणी हे खडकापेक्षा अधिक ताकदवान असतं. प्रेम हे बळापेक्षा अधिक शक्तिशाली असतं. कठीणातलं कठीण लाकूड भुंगा पकडू शकतो, पण रात्रभर आपल्या कोमल पाकळ्यांमध्ये भुंग्याला डांबून ठेवण्याची ताकद कमळामध्येच असते. नम्रता ही कठोरतेपेक्षा अधिक शक्तिशाली आहे. नशिबाचं आणि मनाचं कधीच जुळत नाही, कारण मनात जे असतं ते नशिबात नसतं. फक्त वही पेन आणि पदवी म्हणजे शिक्षण नव्हे, तर बुद्धीला सत्यांकडे, भावनेला माणुसकीकडे, शरीराला श्रमाकडे आणि श्रमा नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण. अर्ध्या अडचणीचे निवारण तेथेच होते, जेव्हा आपल्या माणसांकडून असे म्हणले जाते की काळजी करू नको, सर्व ठीक होईल, तुझ्या बरोबर आहे मी, अखंड आनंदी. जेव्हा तुम्ही मनावर विजय मिळवता, तेव्हाच कोणताही विषय तुमची नजर आणि मार्ग विचलित करू शकत नाही. आपल्याकडे जगाला देण्यासाठी काहीच नाही असं वाटत असेल, तर चेहऱ्यावर एक छोटंसं स्माईल द्या. हे छोटंसं हास्य इतर कोणत्याही वस्तूपेक्षा खूपच मौल्यवान आहे. मन आणि छत्रीत एक साम्य आहे. जेव्हा त्या उघडल्या जातात, तेव्हाच त्या उपयोगाच्या होतात, नाहीतर एरवी त्याचं ओझंच वाढवतात. माणूस वाईट नसतो, माणसावर येणारी परिस्थिती वाईट असते. चांगल्या कर्मानं ती बदलता येते. वाईट परिस्थितीत साथ देणारी माणसं, नात्याची असोत वा नसोत, तीच खरी आपली माणसं असतात. जीवनात वादळ येणं देखील आवश्यक आहे. तेव्हाच तर कळतं कोण हात सोडून पळतं
तर कोण हात धरून चालतो. श्री स्वामी समर्थ. जीवन जगत असताना आयुष्यात वेगवेगळी माणसं भेटतात. त्यातील काही माणसांना सांभाळत राहायचं आणि काही माणसांपासून सांभाळून राहायचं असतं. बुद्धी सगळ्यांकडे असते, पण तुम्ही चलाकी करता की इमानदारी हे तुमच्या संस्कारावरून अवलंबून असतं. चलाकी 4 दिवस चमकते आणि इमानदारी आयुष्यभर चमकत असते. आयुष्यात एखाद्याला रडवून कितीही पूजापाठ हवन केलं तरी काहीही एक फायदा होणार नाही. पण जर रोज एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणलं तर साधी अगरबत्ती सुद्धा लावायची गरज नाही पडणार. इतिहासात भविष्य शोधत बसायचं की भविष्यात इतिहास घडवायचा सर्वस्वी आपल्या हातात आहे. तुम्ही मागे जाऊन तुमच्या भूतकाळावर बदलू शकत नाही, पण तुम्ही आज जिथे आहात तिथून एक नवीन सुरुवात नक्कीच करू शकता आणि तुमचं भविष्य बदलू शकता. गैरसमजुतीचा फक्त एक क्षण खूप धोकादायक ठरू शकतो, कारण काही मिनिटांमध्ये आपण एकत्र घालवलेल्या 100 सुखांच्या क्षणाचा तो विसर पडतो. म्हणून गैरसमज टाळा. जर प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्याच्या मनाचा व मनाचा विचार केला तर नात्यात किंवा मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही. म्हणून हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर तुम्ही जगातल्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावले त्याचा काहीच उपयोग होणार नाही. राग आणि प्रेम व्यक्त केलं जातं तिथं आपलं कोणीतरी असतं. भले यश होण्याची खात्री नसेल, परंतु अभ्यास, चिकाटी व संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे. आपल्या जन्माने मृत्यूला शोधण्यासाठी लावलेली वेळ म्हणजे आपलं आयुष्य आहे. सुंदर आयुष्य सहज घडत नाही, तर ते जाणीवपूर्वक घडवावं लागतं. ते म्हणजे प्रार्थनेतून, माणुसकीतून, प्रेमातून, त्यागातून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कृतीमधून. आकाशातील ग्रह पृथ्वीवर माणसावर परिणाम करतात की नाही ते माहीत नाही, परंतु पृथ्वीवरील माणसं एकमेकांबद्दल जे ग्रह निर्माण करून घेतात ते मात्र माणसांच्या जीवनावर निश्चितच परिणाम करत असतात. म्हणून स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जीवन जगत असताना भिवू नकोस, मी तुझ्या अखंड पाठी आहे. उगाची भीतोसी, भय हे पळू दे, जवळी स्वामी शक्ती या जगाला कळू दे. भिवू नकोस, मी तुझ्या अखंड पाठी आहे. असेच स्वामी समर्थ महाराजांचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून येणारे असेच व्हिडिओ आपल्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील आणि स्वामी समर्थ महाराजांचा अखंड कृपा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहील. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आयुष्य चांगल्या प्रकारे जगण्यासाठी आपल्याला काही अपघातांना, काही गोष्टींना, आपल्या जीवनातील काही लोकांना त्यांच्या बोलण्याचा, वागण्याला दुर्लक्ष करता आलं पाहिजे. प्रत्येक क्रियेवर प्रतिक्रिया व्यक्त करणं आवश्यक नसतं. कधी कधी आपल्या काही प्रतिक्रिया आपल्या वेगळ्या वेदना देऊन आपलंच नुकसान करतात. अहंकार व रागाच्या भरात आपण इतरांना अद्दल घडवण्याचा, मानसिकतेने इजा करण्याचा प्रयत्न करतो, पण आपल्याला नंतर कळतं की अशा स्वतःचेच नुकसान केले आहे. लोहाराच्या बंद दुकानात एक साप घुसला. तिथे पडलेल्या एका करवतीमुळे त्याला जखम झाली. सापाने मागे वळून आपल्या पूर्ण ताकदीने करवतीला चावण्याचा प्रयत्न केला. सापाच्या तोंडातून रक्त वाहू लागलं, तरीही सापाने करवतीला स्वतःला गुंडाळून मारण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी जेव्हा लोहारानं दुकान उघडलं तेव्हा त्याला करवतीभोवती गुंडाळलेला मेलेला साप दिसला, जो आपल्या रागाचा आणि अहंकाराचा बळी पडला होता. स्वतःच्या रागाचा आणि अहंकाराचा बळी कधीच पडू नका. अनेक चुका केलेल्या असतात ज्या आपण विसरून गेलेलो असतो, परंतु आपल्या प्रत्येक कर्माचं फळ हे ठरलेलं असतं.
आपल्या चांगल्या वाईट प्रत्येक कर्माची नोंद आपल्या खात्यात जमा होत असते. आपल्या चुकांची वाईट कर्मांची फळं करवतीच्या रूपात समोर येत असतात, जी वर्तमानात जरी आपली चूक नसली तरी आपल्या किरकोळ इजा करतात. अशा वेळेस करवतीला दोष देऊन आणखी जास्त नुकसान करून घेण्यापेक्षा तिच्याकडे दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे. भूतकाळात करून ठेवलेल्या कर्माबद्दल बदलता येत नाही, ते करवतीच्या रूपात समोर येतच असतं. म्हणून चांगलं कर्म करा, योग्य ते फळ मिळेल. शेवटी हिशोब कर्माचाच होत असतो. तुम्ही किती प्रॉपर्टी कमवली, तुम्ही किती पैसा कमवला, तुम्ही किती बँक बॅलन्स ठेवला, याला काहीच महत्त्व नाही. शेवट तुमच्या स्वतःला जाणवणार आहे की ह्या जगात काहीच नाही. आपण चांगलं वागलं असतो, 4 माणसं आपली केली असती, थोडी माणुसकी धर्म पाळला असता, तर नक्कीच आयुष्यात चांगले बदल आणि आनंदी समाधानी जीवन जगता आलं असतं. म्हणून आपण भूतकाळात करून ठेवलेल्या एक वाईट चुका, वाईट कर्म बदलता येत नाही आणि त्यांचे समोर येणारे परिणामही टाळता येत नाही. चुकींच्या वागण्याचे भोग हे भोगूनच संपवावे लागतात. त्यापासून कोणाचीही सुटका होत नाही. कितीही देवदेव केलं तरी देव सुद्धा त्यापासून आपल्याला वाचवू शकत नाही. मग वर्तमानात देवाची प्रार्थना का करावी? जर प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर देव आपल्याला येणाऱ्या संकटातून वाचवू शकत नाही, तर देवाची आराधना का केली पाहिजे? तर मनाची शक्ती वाढवण्यासाठी देवाची आराधना करायला हवी. आपल्या सोबत आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या वाईट गोष्टींसाठी इतरांना आणि आपल्या परिस्थितीला जबाबदार न धरता ते आपल्याच मागच्या चुकीच्या कर्माचं फळ आहे हे समजून त्याला स्वीकारत सामोरं जाण्याची मनाची शक्ती प्रचंड सकारात्मक असावी लागते, जी योग, ध्यान, नामस्मरण करून वाढवता येते. देवाची आराधना करायला सुरुवात केली की आपण कुठे चुकलो, काय योग्य आपण करू शकलो असतो असा विचार करण्याची सवय लावून घेतली, तर योग्य अयोग्य, चूक बरोबर याची जाणीव होऊ लागते. यामुळे मनाला योग्य विचार आणि योग्य कृती करण्याची शक्ती प्राप्त होते, ज्या योगे नवीन चुका, वाईट कर्म आपल्या हातून घडण्याची शक्यता कमी होत जाते. आपल्या कर्माच्या खात्यातील वाईट कर्माचं गाठोडं आणखी मोठं न होता हलकं होत जातं. होऊन गेलेल्या चुकींसाठी देवांकडे माफी मागून समोर आलेली शिक्षा कुठलीही तक्रार न करता भोगून संपवायची आणि वर्तमानात त्या चुका न करता नवीन चांगलं कर्म करत राहिल्याने पुढे येणारी आपली वेळ, भविष्यकाळ सोपा सुखकर करण्याची संधी देवाची आराधना केल्याने मिळते. आभार व्यक्त केल्यानं चांगल्या गोष्टी जीवनात आकर्षित होतात आणि टिकून राहतात. जीवनात मिळालेल्या प्रत्येक गोष्टीचे आभार व्यक्त केले पाहिजेत. आपल्या आई वडील, भाऊ बहीण, जोडीदार, मुलं, मित्रमैत्रिणी, नातेवाईक, आपलं घर, व्यवसाय, गाडी अशा प्रत्येक गोष्टीचं, आपल्या जीवनातील प्रत्येक व्यक्तीचं आभार व्यक्त केल्याने सकारात्मकता वाढण्यास सुरुवात होते. जास्तीत जास्त 5 मिनिटात आपण मिळालेल्या सर्व गोष्टींचे आभार व्यक्त करू शकतो. त्यानंतर दिवसभर आपल्याला काय करायचं आहे याची नोंद लिहिण्यास सुरुवात केली पाहिजे. सुरुवातीला काही लिहावं सुचत नाही, त्यामुळे सर्वप्रथम तारीख टाकून किती वाजता आपण उठलो हे रोज लिहून ठेवण्याची सवय स्वतःला लावली पाहिजे. जमेल तसं दिवसभराचं नियोजन, महत्त्वाच्या कामांची यादी, खाण्याची झोपण्याची वेळ निश्चित करून लिहून ठेवावी. सुरुवातीला अगदीच ठरवल्याप्रमाणे सर्व गोष्टी होत नाहीत. जेवढं शक्य होईल तेवढं नियोजनानुसार वागण्याचा प्रयत्न करत राहिलं की हळूहळू सवयी दृढ होतात आणि आपल्या मनाला, शरीराला त्या सवयींची सवय होण्यास सुरुवात होते. घरकामाचं नियोजन, व्यवसायाचं नियोजन, खर्चाचं, पैशाचं नियोजन, हिशोब ह्या गोष्टींची नोंद करून ठेवायची सवय लावल्याने जीवनात आश्चर्यकारक सकारात्मकता येते. साधारण 10 ते 15 मिनिटात या सर्व गोष्टींचा विचार करून आपण त्या लिहून ठेवू शकतो. यानंतर
निरोगी शरीरासाठी, शरीरातील ऊर्जा वाहती ठेवण्यासाठी, आनंदी, स्वस्थ, कणखर राहण्याची शक्यता असेल, चालणं, धावणं, योगा, जिम करणं, पोहणं, कोणत्याही प्रकारे अर्धा ते पाऊण तास व्यायामासाठी दिला पाहिजे. सकाळी लवकर उठणं, ध्यान, व्यायाम, दिवसभराचं नियोजन करणं, या सवयी आपलं आयुष्य बदलून टाकतात. पहाटेचा 1 तास स्वतःसाठी या सर्व गोष्टींसाठी दिला तर राहिलेले 23 तासाचं युद्ध आपण अगदी सहज, योग्य प्रकारे लढून जिंकू शकतो. पहाटेचा 1 तास स्वतःसाठी दिला तर दिवसभरातील 23 तासांचे युद्ध आपण सहज जिंकू शकतो. म्हणून आपल्या आयुष्याचा रंग, रूप, चव देण्याचं काम हे आपल्या भावनांचं आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक सुखदुःखात, यश अपयशात सर्वात महत्त्वाची भूमिका आपल्या भावनांची असते. एखाद्या कृतीवर, घटनेवर आपण जो विचार करतो, जी प्रतिक्रिया देतो, ती असते आपली भावना. एखाद्या गोष्टीबद्दल, व्यक्तीबद्दल आपल्याला काय वाटतं याचा विचार आपण भावनेच्या स्वरूपात व्यक्त करतो. आनंद, सुख, समाधान, शांती, प्रेम या सकारात्मक भावना, तर राग, लोभ, मोह, मत्सर, माया, द्वेष, तिरस्कार या आपल्या नकारात्मक भावना आहेत. प्रेम आणि तिरस्कार या आपल्या 2 भावनांवर आपल्या जीवनाचं बरंच गणित अवलंबून आहे. या भावनांना सांभाळता आलं तर आपलं संपूर्ण आयुष्य आपण अगदी व्यवस्थितरित्या सांभाळू शकतो. आपल्या या 2 भावनांवर आपल्याला नियंत्रण मिळवता आलं तर आपल्याला संपूर्ण आयुष्यावर आपण नियंत्रण मिळवून जग जिंकू शकतो. आपल्या भावना समजून घेणं, त्या कशा आणि का निर्माण होतात, त्या निर्माण करणं आपल्या हातात आहेत की इतर कोणाच्या हातात, या गोष्टी समजून घेतल्या तर आपलं जगणं सोपं आणि आयुष्य खूप सुंदर होईल. आपल्या भावनांचे गुलाम न बनता आपल्या भावनांवर विजय मिळवण्याचे सामर्थ्य आपल्या जवळ असायला हवं. नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनात नक्कीच यशस्वी होऊन जाताल. आपल्या भावनांच्या आहारी जाऊन त्यांचे गुलाम न बनता आपल्या भावनांवर विजय मिळवण्यासाठी सामर्थ्य आपल्याजवळ असायला हवं. भावनांच्या आहारी जाणारे लोक व्यसनाधीन होतात. भावनावर नियंत्रण मिळवणारे लोक जीवनात प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतात. स्वतःच्या मनात जे काही चालू आहे ते ओळखता येणं, ते स्वीकारता येणं, हे जर आपल्याला जमलं असलं, आतलं जग जर आपण ओळखत असू, तरच आपल्या भावनांचे स्वरूप आपल्या लक्षात येतं. प्रत्येक व्यक्तीच्या मनात भावनिक गोंधळ चालू असतो. जीवनातील अनेक निर्णय ही भावनेच्या भरात आपण घेत असतो आणि नंतर पश्चातापाचे क्षण वाट्याला येतात. जीवनातील पश्चातापाचे क्षण टाळण्यासाठी भावनेला बुद्धीची जोड असली पाहिजे. महाभारतातील कर्णाचं उदाहरण घेतलं तर ब्रह्मदेवालाही माहीत होतं की कर्ण हा भावनिक आहे. त्यामुळे कर्णाला भावनिक करून ब्रह्मदेवाने त्याची कवच कुंडल मागून घेतली. कर्णाने बुद्धीची जोड न लावता देता भगवानांच्या आधारे निर्णय घेऊन आपली कवच कुंडल दिली आणि कर्णाला पश्चातापाच्या दुःखाला सामोरं जावं लागलं. भावनाशील असणं चुकीचं नाही, पण आपल्या भावनांचा आपल्यावर नियंत्रण असायला हवं. पूर्णपणे भावना शून्यही असू नये. निसर्गाचा नियम आहे की सर्व प्रमाणात, म्हणजे बॅलन्स हवं, नाहीतर विनाश अटळ आहे. ध्यान ही अशी एक शक्ती आहे जी आपल्याला आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत करते आणि आपल्या भावनांचे गुलाम होण्यापासून दूर ठेवते. भावनांवर नियंत्रण मिळवायचे सामर्थ्य आपण ध्यान धारणा करूनच प्राप्त करू शकतो. विचार, भावना, मन, शरीर या 4 गोष्टींची काळजी घेतली तर आयुष्य संतुलित, सुखी, आनंदी, यशस्वी होण्यास सुरुवात होते. नशिबाचं आणि मनाचं कधीच जुळत नाही, कारण मनात जे असतं ते नशिबात नसतं. फक्त वही, पेन आणि पदवी म्हणजे शिक्षण नव्हे, तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे, शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण. माणसाकडून असं म्हणलं जातं की काळजी करू नका, सर्व ठीक आहे. पाणी हे खडकापेक्षा अधिक ताकदवान असतं. प्रेम हे बळापेक्षा अधिक शक्तिशाली असतं. कठीणातलं कठीण लाकूड
भुंगा पोखरू शकतं, पण रात्रभर आपल्या कोमल पाकळ्यांमध्ये भुंग्याला डांबून ठेवण्याची ताकद कमळाच्या फुलामध्ये असतं. नम्रता ही कठोरतेपेक्षा अधिक शक्तिशाली असते. ज्या मनुष्याला वेदनांचे ओझे असतानाही हसतमुख राहता येतं, त्याच्यासारख्या सहनशीलता आणि अभिनय सम्राट या जगातला दुसराच कोणीच नसतो. प्रत्येकाचे ऐका आणि प्रत्येकाकडून शिकण्याचा प्रयत्न करा, कारण प्रत्येकाला सर्व काही माहीत नसतं, पण प्रत्येकाला काही ना काहीतरी 100% माहीत असतं. माणसाने विझलेले दिवे ही पाहायचे नसतात आणि आजूबाजूची रोषणाई ही पाहायची नसते. ज्याला चालायचं असतं त्यांना फक्त आपल्या उंजळीतला दिवा जपायचा असतो आणि अविरत चालायचं असतं. देह गवसेपर्यंत. जेव्हा सारं जग म्हणतं असतं पराभव मान्य कर, तेव्हा आशेची झुळूक अलगद कानात सांगते, पुन्हा एकदा प्रयत्न कर. ज्याला हसण्याची कला माहीत आहे तो व्यक्ती संकटांना कधीही घाबरत नाही. त्याचे संकटांचा सामना सुद्धा हसत हसत करतो. म्हणून जीवन हे खूप क्षणभंगूर आहे. त्या जीवनाचा आनंद घ्या. जीवन एकदाच मिळतं. आपल्याला हवे असणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं की अपेक्षित यश हमखास मिळतं. आपल्या मनामध्ये असंख्य विचार चालू असतात, पण त्यापैकी सगळेच विचार अप्रत्यक्षपणे साकार होत नाहीत. ज्या विचारांना आपण अधिक प्रखरपणे आपल्या मनामध्ये आणतो त्याच विचारांचे प्रभाव आपल्या आयुष्यामध्ये दिसू लागतात. त्यामुळे आपल्या मनाला विचारांना प्रखरपणे केंद्रित करायला शिकलं पाहिजे. एक मुलगी दररोज मंदिरात जात असे. ती लोकांना मंदिराच्या आवारात फोनवर गप्पा मारताना, व्यवसायाबद्दल एकमेकाविषयी तक्रारी, निंदा, चर्चा करताना बघत असे. काही लोक पूजा पाठ प्रामाणिकपणे कमी करतात आणि दिखावा अधिक करतात. असं ती मुलगी मंदिरातील पुजाऱ्याला सांगते आणि आता मी उद्यापासून मंदिरात येणार नाही असं बोलते. यावर पुजारी काही क्षण गप्प राहिला आणि नंतर त्या मुलीला म्हणाला, ते बरोबर आहे, पण मंदिरात न येण्याचा निर्णय निश्चित करण्यापूर्वी मी जे सांगतोय ते करून बघ. मुलगी हो म्हटल्यावर पुजारी सांगतो, एका ग्लासमध्ये पाणी भर आणि मंदिराच्या आवारात 2दा प्रदक्षिणा कर. अट अशी आहे की त्या ग्लासमधील पाण्याचा एकही थेंब खाली पडता कामा नये. मग थोड्या वेळाने त्या मुलीने तसंच केलं. त्यानंतर पुजाऱ्याने तिला विचारलं, तुला कोणी फोनवर बोलताना, गप्पा मारताना, दिखावा करताना दिसलं का? मुलगी म्हणाली, नाही, मी काहीही पाहिलं नाही. मग पुजारी म्हणाला, जेव्हा तू प्रदक्षिणा करत होती तेव्हा तुझं सर्व लक्ष ग्लासवर आणि त्यातून पाणी पडू नये म्हणून, त्यामुळे तुला इतर काहीही दिसलं नाही. आता जेव्हा तू मंदिरात येशील तेव्हा तुझे लक्ष फक्त देवाकडे केंद्रित कर. मग तुला इतर काहीही दिसणार नाही. सर्वत्र फक्त देवच दिसेल. आपल्या आयुष्याचंही असंच आहे. जे हवं आहे त्यावर लक्ष केंद्रित करायला शिकलं पाहिजे. ते मिळवणं अगदी सोपं होऊन जाईल. आपण नेहमी काय वागतो, कसं करतो, हे जीवन म्हणजे चिखल आहे. आपल्या इष्ट देवतेवर विश्वास आणि समर्पणाची भावना असली की जगण्याची लढाई जिंकता येते. आपल्यामध्ये संपूर्ण विश्वाची शक्ती आहे. असीम शक्ती आहे जी आपल्या आयुष्यातला सर्व अंधार दूर करू शकते. ती शक्ती म्हणजे आपल्या इष्ट देवतेवरचा विश्वास आहे. एक गाय गवत चरायला जंगलात जाते तेव्हा तिथे तिच्या लक्षात येतं की एक वाघ दबक्या पावलानं आपल्याकडे येत आहे. गाय भीतीने इकडे तिकडे पळू लागते. वाघ सुद्धा गायीच्या पाठीमागे धावू लागतो. धावता धावता गाय एका तलावापाशी पोचली आणि घाबरलेली गाय त्या तलावात शिरली. वाघ देखील तिच्या पाठीमागं त्या तलावात शिरला. तलाव फारसा खोल नसतो आणि त्यात पाणी सुद्धा कमी असतं. मात्र तलावात चिखल खूप जास्त असतो. गाय त्या चिखलात हळूहळू रुतायला लागली. वाघ तिच्या अगदी जवळ होता, परंतु तो सुद्धा त्या चिखलात रुतायला लागला. दोघेही आता हालचाल करू शकत नव्हते. थोड्या वेळाने गायीने वाघाला विचारलं,
तुझा कोणी गुरु किंवा मालक आहे का? वाघ गर्वाने म्हणाला, मी तर या जंगलाचा राजा आहे. माझा कोणी गुरु मालक नाही. मीच ह्या जंगलाचा मालक आहे. गाय त्याला म्हणाली, परंतु तुझी शक्ती तुला या क्षणी काहीच उपयोगीची नाही. वाघ गायीला म्हणाला, तुझे हाल देखील माझ्यासारखेच आहेत. तेव्हा गाय त्याला हसून म्हणाली, बिलकुल नाही. संध्याकाळ झाली, अजून मी घरी गेले नाही म्हणून माझा मालक मला शोधत येईल आणि या चिखलातून मला काढून घेऊन जाईल. थोड्या वेळाने गायीचा मालक आला. चिखलातून गायीला काढून घरी घेऊन गेला. जाताना गाय आणि मालक एकमेकांकडे कृतज्ञतेने बघत होते. त्यांच्या मनात असून सुद्धा वाघाची ते मदत करू शकत नव्हते, कारण वाघामुळे त्यांच्या जीवाला खूप मोठा धोका होता. गाय समर्पित हृदय, मालक आणि गुरु. म्हणून आपले विचार बदलले की परिस्थिती आणि माणसं सगळेच बदलू शकतात. आपण जीवनात खूपदा परिस्थितीला दोष देऊन स्वतःच्या अपयशाचं सांत्वन करून घेतो. आपल्या आयुष्यात आतापर्यंत जे काही घडलंय ते आयुष्यात आतापर्यंत कशामुळे घडलंय? त्या परिस्थितीमुळे नाही, तर आपण घेतलेल्या निर्णयामुळे. हे आपण मान्य करायला पाहिजे. परिस्थिती आपण बदलू शकतो. आपल्याला हवं तसं जीवन जगू शकतो. आपलं जीवन हे आपल्या मनस्थितीवर, निर्णयावर अवलंबून असतं. एकाच घरातील एकाच बापाची 2 मुलं वेगवेगळे असतात. एक व्यसनी बापाचं अनुकरण करून व्यसनीच बनतो, तर दुसरा चांगला विचार करून परिस्थिती बदलवतो. दोघांसाठी घरातलं वातावरण, परिस्थिती सारखीच असते. बदल हा विचारांचा, मनस्थितीचा, कृतीचा असतो. जीवनात अशक्य असं काहीच नसतं. आपला निश्चय किती ठाम आहे यावर आपलं आयुष्य अवलंबून असतं. मंदबुद्धी म्हणून ज्या थॉमस एडिसनला शाळेतून काढून टाकण्यात आलं होतं, तो आज जीवनात यशस्वी होऊ शकतो. तर आपण का नाही? हा विचार आपण करायलाच हवा. आपल्यामधील कमतरतेपेक्षा आपल्या क्षमतांवर लक्ष केंद्रित केलं की आपोआप आपलं जीवन बदलून टाकतं. आपल्या आई बाळाला कडेवर घेते आणि तिची इच्छा असते, मला जे दिसतंय ते आपल्या बाळाला पण दिसावं. परंतु एक बाप आपल्या मुलाला खांद्यावर घेतो, कारण एका बापाचं स्वप्न असतं की जे मी मिळवू शकलो नाही, पाहू शकलो नाही, त्यापेक्षा कित्येक पटीनं जास्त माझ्या मुलाने मिळवावं, त्याने ते पाहावं. आईचं प्रेम लवकर समजतं, पण बापांच्या रागवण्याची प्रेम, काळजी, कर्तव्य दडलेलं असतं हे समजायला अर्ध आयुष्य संपतं. आयुष्यात बापाची किंमत, प्रेम जेव्हा समजतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो. बाप म्हणजे कुटुंबासाठी असलेला एक मोठा आधार, पाठीच्या कण्यासारखा असतो. जरी काही कुटुंबातील वडील काहीच करत नसले तरी वडील आहेत म्हणून त्या कुटुंबाकडे, त्या घराकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो. त्या कुटुंबाकडे वाईट वाकड्या नजरेनं बघण्याची कोणतीही हिंमत करत नाही. मुलगा जेव्हा आयुष्यात खचून जातो तेव्हा बापाचा शब्द, तुझा बाप अजून जिवंत आहे, घाबरू नको, त्याच्यातच जग जिंकण्याची ताकद निर्माण करतात. बाप म्हणजे ढाल, बाप म्हणजे पेटती मशाल. त्याच्या घामाच्या धारांना बंधनसुद्धा प्रेमानं स्वीकारता येईल असं असावं. लादलेल्या बंधनात नात्यात दुरावा निर्माण नसावा. संवादांची जागा विवादाने घेतली की नात्यात होणारी घुसमट नात्याला पोखरून संपवून टाकते. आपले विचार आपल्याला आगीप्रमाणे जाळत असतात. त्या विचारांना आपल्या प्रेमाच्या रंगात मिसळता यायला हवं. आजच्या युगात संपूर्ण विश्वावर मानवाची सत्ता आहे. इतर प्राणी हे मानवापेक्षा शक्तिमान असूनही विश्वावर मानवाची सत्ता असण्याचे प्रमुख कारण म्हणजे मानवाकडे असणारी बुद्धी व मन. बुद्धीच्या जोरावर आपण खूप प्रगती केली, परंतु अति तिथं माती याप्रमाणे अतिविचार आजच्या पिढीच्या आयुष्याची माती करत आहेत. तरुणाईला आधुनिक गोष्टींची लालसा, हव्यास, व्यसनामुळे मानसिक क्षमतेवर नियंत्रण मिळवता येत नाही. मनाची घालमेल, एकटेपणा, तुलना, संशय या अतिविचारांमुळे माणसाचं मानसिक विकारांचं प्रमाण खूप वाढत आहे. आपलं मन, बुद्धी कधीच रिकामं बसत नाही. डोक्यात, मनात काही ना काही विचार चालूच असतात. विचारशक्तीला कुठलीच मर्यादा नाही.
आपलं मन कधीच विचार शून्य होऊ शकत नाही. अतिरिक्त विचारावर नियंत्रण मिळवणं म्हणजे ध्यान करणं. ध्यान करणं म्हणजे विचार शून्य होणं असं नाही. जसं शरीराला रोज स्नान करून आपण स्वच्छ करतो, अगदी तसंच मनाला ध्यानरूपी पाण्याचं स्नान घातल्या तर मानसिक विकार होणारच नाही. भिवू नकोस, मी पाठीशी आहे. हे वाक्य वाचलं किंवा ऐकलं तरी स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. श्री दत्तगुरूंचा अवतार मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत. कर्म करत राहायचं, त्याचं फळ कधी ना कधी तरी मिळतंच हे मनात श्री स्वामींची भक्ती करीत लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तरतत असतात. विश्वास भक्तांना आहे, कितीही संकट आली तरी स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेल्या जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने नक्कीच जीवनाचे सार्थक होते, असं 100% मान्यता आहे. स्वामी समर्थांची अगाध महिमा आणि त्यांच्या अवताराचे त्यांनी केलेले कार्य अफाट आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, उगाचे भीतोशी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती या जगाला कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांचा, घाबरू नको तो असे बाळ त्यांचा. यशस्वी होण्याचा उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनामध्ये असली पाहिजे. जो असे कारण सर्व सृष्टीची आकारणे, जो लावी भक्तीशी भुलवी मनाच्या दंबी युक्तीशी, असा अविनाशी श्री स्वामी समर्थ माझा. विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझे तिथूनच साथ देतात स्वामी. जाणीव ठेव, शुद्ध मनाशी कार्य व्यर्थ बरळतो कशाची, असे भूप त्याशी तू पुढे काय ठेवितो. तुझ्या अंतरात्म्यात आहे, मी तुला हरू देणार नाही, या कलियुगात तुला एकटं सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यास तुला मार्ग दाखवणार असणार आहे मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. हेही जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे, निष्कर्म कर्म करावे. मोठा अधिकार संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघते. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरं जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळे येते. तू कोणाला फसवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. तुमची फसवणूक होऊ देणार नाही. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतंही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचाराला कोणतंही औषध वाचू शकत नाही. प्राण गेला तरी दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये. ध्येय साध्य करणं कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असं काहीच नाही. वाईट वेळेस साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेस साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचं मोल कधी विसरू नका. जर माझं नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मी आहे ना तुझ्या पाठीशी. श्री स्वामी समर्थ. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतलं तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते. नामानेच अंतरंग प्रवेश करून स्थिर बनतं. नामाने काळजी वाटणे नाहीशी होते. मन तळमळ ही आपोआप जाते. श्री स्वामी समर्थ. गरिबाला केलेलं दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधीही वाया जात नाही. देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. त्या अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. जेथे नाम आहे तेथे मी आहे. श्री स्वामी समर्थ. नामावर प्रेम करणारे म्हणजे माझ्यावर प्रेम करणारे होय. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. श्री स्वामी समर्थ. जो नुसता नामात राहील त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेल. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणं हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणं
ही माझी जबाबदारी आहे. संकटांना कधी कंटाळायचं नसतं, त्यांना सामोरं जायचं असतं आणि जिंकायचं असतं. मनात आत्मविश्वास तयार करून श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचं असतं. कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं. आपण आपलं चांगलं काम करत राहायचं असतं. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही. तो स्वतःचाच विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. विचारांवर लक्ष ठेवा, त्यांचे शब्द होतात, आणि शब्दांवर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात. कृतींवर लक्ष ठेवा, त्या सबबी बनतात, आणि सबबी लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडतं. चरित्रावर लक्ष ठेवा, ते आपलं भविष्य घडवतं. सुख इतकेच घ्या जेणेकरून अहंकार येणार नाही, आणि दुःख इतकंच द्या की देवावरील आस्था उडू नये. कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की एका सामान्य कोळशालाही तो हळूहळू हिरा बनवू शकतो. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य होत नाही. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा, कधी वाईट विचारांचाही करावा, कधीतरी उपवास अहंकाराचा करावा, कधी उपवास मीपणाचाही करावा. तुझ्या अंतरात्म्यामध्ये मी आहे, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटं होऊ देणार नाही. जी झुंज तू खेळत आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवणार आहे मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं मिळालेले आपल्याला समजायला सुद्धा हे जास्त भाग्य लागतं. संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. दगडातून मूर्ती बनण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात. तसेच आपल्या मानवी मूर्ती बनण्यासाठी आपल्याला परिस्थितीचे घाव सोसावेच लागतात. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही दैवत्व येतं. तुमची अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपातील पशुत्व याचा फायदा घेऊन परमेश्वराच्या नावाखाली तुम्हाला जाळ्यात अडकून तुमची कठपुतळी करतो. जीवनात कधी दुःख आलं तर आपलं दुःख आणि वेदना जगाला सांगू नका. समाधानी राहा, भक्ती करा, मुक्ती मिळेल. ध्यान करा, ज्ञान मिळेल. प्रार्थना करा, प्रगती होईल. मीपणा सोडा, मोठे व्हाल. कला शिका, अमर व्हाल. व्यसन सोडा, शांती मिळेल. सहाय्य करा, सोबत मिळेल. दान करा, धन मिळेल. त्याग करा, आत्मानंद मिळेल. श्रम करा, सुख मिळेल. जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ. मी सर्वत्र आहे. मी चराचरा व्यापून आहे. मी वारा आहे. मी पाणी आहे. आकाशी मीच. गांगनापुरात मीच आहे. ध्रुवावर, कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. मीपणा दूर ठेवून जा. विश्वास ठेवा, पदरी अपयश कधीच येणार नाही. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून काहीही फायदा होत नाही. निशंक हो, निर्भय हो. प्रचंड स्वामीबळ पाठीशी. नित्य आहे रे मना. अथर्क्य अवधूत हे सप्तगामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. कृपापूर्ण नेत्र स्वामींचे मायेने भरलेले भक्तांच्या भेटीसाठी दिसतात आसुसलेले. चेहऱ्यावरचं तेज पाहून भान हरपतं. स्वामी चरणी मन सहज दृढ होतं. क्षणोक्षणी वाटे स्वामी नामाचा आदर. स्वामी सांग धरता कोण राहील निर्धार. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते, तर कोणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटते. विश्वास ठेव,
अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही. आपल्याला दुःख देणारे जगात नाहीत हे जितकं शक्य आहे तितकंच सत्यही आहे. हे आपल्या आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणीही नाही. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाश परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका. उत्तम कार्य करत राहा, तोच तुमचा परिचय देतील. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामीवर निशंक सोपवा. कर्म करत राहा, फळ हे मिळणारच आहे. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन. नको होऊ उदास, मी आहे तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण, बघ मी आहे तुझा विश्वास. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसतं. फूल बनून हसत राहणं हेच जीवन आहे. हसता हसता दुःख विसरून जाणं हेच खरं जीवन आहे. भेटून तर सर्वजण आनंदी होतात, पण न भेटता नाती जपणं हेच खरं जीवन आहे. आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचं नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. स्वामी लीला अपरंपार, फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेव. बंद केले नयन माझे, चित्तरूपी बघुनी तुमचे. स्वामी तिन्ही जगाचा, तू बाप आहे माया जनांचा. वाईट व्यक्ती अनुभव देते तर चांगली व्यक्ती साथ देते. जाणले समर्था तुम्ही, माझ्या मनीचे भाव म्हणून ओठावर असते केवळ स्वामी समर्थाचे नाव. ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ. तू घाबरू नकोस, स्वामीच पकडतील तुझा हात. समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही. लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही. जगी जन्म मृत्यू खेळ ज्यांचा, तू घाबरू नको, तू बाळ त्यांचा. श्री स्वामी समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती तर जीवनात दुःख उरलंच नसतं, आणि दुःखच उरलं नसतं तर सुख कोणाला कळलं असतं. जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच धावत येईन. हाच तुला आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ. काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकट देते, ते फक्त आपलं कोण आणि परकं कोण हे ओळखण्यासाठी. गरिबाला केलेलं दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाम कधीच फुकट जात नाही. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतंही विष मारू शकत नाही, आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतंही औषध वाचवू शकत नाही. नियत कितीही चांगली असू द्या, ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते. आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियत ओळखूनच आपल्याला फळ देत असतो. मृत्यूनंतर जे जे काढून घेतले जाईल तो संसार असेल, पण मृत्यूनंतर जे चितेच्या ज्वालातून लपेटून घेतील ते तुमचं कर्म असेल, आणि मी तुमच्या सोबत असेल. श्री स्वामी समर्थ. मी तुझ्या मदतीला सांगून नाही, न बोलवता धावून येईन. फक्त माझ्यावर विश्वास ठेव, मनात माझ्यावर भाव ठेव. असेच व्हिडिओ बघण्यासाठी स्वामींचे पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. काळजी नको, आयुष्य सुंदर आहे. आयुष्य क्षणभंगूर आहे, हे जगून घ्या आनंदाने, आणि माणुसकी जन्म हे जपत चला. कर्मावर विश्वास ठेवा, कितीही संकट आली तरी तुम्ही त्यातून बाहेर याल. श्रीमंतीचा गर्व नको, स्वाभिमानाने जगावे. मीपणा सोडा, सर्वांशी प्रेमानं वागा. मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा. थोरा मोठ्यांचा आदर राखा. आपला वेळ स्वतःला घडवण्यात खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांचा दोष पाहायला वेळ मिळणार नाही. हेही दिवस सरतील, विश्वास ठेव माझ्यावर, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. हातावरील रेषेत दडलेले भविष्य
पाहू नका, तर त्यात हाताने प्रामाणिकपणे कामाने मुखात स्वामी नाम राहू द्या. एक शब्द आहे नशीब, यशाची लढून बघा आणि हारला नाही तर सांगा. अजून एक शब्द आहे स्वामी, अथर्याने बोलून तर बघा. मनासारखं नाही झालं तर सांगा. विभूती नाम नमन, ध्यानार्धी तीर्थ स्वामीच. या प्रपंच प्राणामृतात हे तीर्थ घे. आठवीर हे प्रचिती, न सोडेल स्वामी ज्या घेई हाती. श्री स्वामी समर्थ. आणि असे स्वामी समर्थ महाराजांचे विचार आपल्या जीवनामध्ये खरंच खूप प्रकाश पाडतील. झाडे लावा, झाडे जगवा, माती वाचवा, पाणी वाचवा, सेव अर्थ. आणि स्वामींवर आणि देवावर विश्वास असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद.